सुकृताची वाहे
ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 पोटी बारवारे आ पोटी बारवारे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 कुमार हरी जय जय कुमार हरी जय जय कुमार कुमार जय विठोबार कुमार हे विठोबार कुमार जय जय विठोबार जय विठोबार कुमार 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 एकदा टाळ एकदा पखवाज एकदा टाळ टाळ्या पखवाज टाळ टाळ्या पखवाज टाळ टाळ्या पखवाज टाळ टाळ्या जय श्रीराम लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात हित लेकुराज हेत लेकुराज हेत लेकुराज हेत लेकुराज हेत लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात हित जा रे मावले देत रा रे
ऐसे कळवाळ्याचे जाते देवा हे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते कैला भावे नामृते भावे न प्रेर कर भावे करेला भावे न प्रेर 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 करेला भावे न प्रेते करेला भावे न प्रे करेला भावे न कैरिला भावेन प्रीते करेला भावेन भावेन करेला भावेन करेला भावेन जय हो करेला भावेन करेला भावेन करेला भावेन करेला भावेन करेला भावेन करेला भावेन करेला करेला भावेन करेला भावेन प्रीति ऐसे कळवाळ्याचे जाते ऐसे
बसा येऊन. मध्ये गॅप नका सोडू बरं. आणि महिला मंडळ तुम्ही सुद्धा थोडं थोडं पुढं सरका, म्हणजे पाठीमागे आलेले पाठीमागे बसतील. चला बरं पटकन. विठ्ठल 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 हरी लेकुराचे हित, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुषारे चला तुषारे चला संततिया. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दादा कृपादाने, दादा कृपादाने, दादा कृपादाने कसे जावे तारो. दादा कृपादाने, त्यांच्या कृपादाने, दादा कृपादाने कसे जावे तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या. पांडुरंगा प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संत
दुर्बळाची आ त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करातटी ज्ञानशम्यानमूर्तिं च साक्षात प्रेमस्वरूपिणी नामदेवा दयामूर्तिं च नाथमूर्तिं च पुनः पुनः वैराग्यश परामूर्तिं च देहुक्षेत्र निवासी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तोरी मेरे प्रियतम श्याम ओ श्याम मेरे प्रियतम श्याम जोडून या कर पाय ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळा घ्यावे घ्यावे माझे सेवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग बरे का भगवंताचे श्रेष्ठ भक्त जगद्गुरु जगदनिवासी जगदमान्य जिजाई रमण पंचमवेद बरे का ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस लक्षपूर्वक आहे का ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस म्हणून तर झाले वारकरी संप्रदायाचे आद्य कळस असे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आईचं महत्व सांगणारा अभंग आहे विठ्ठल 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 पुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की सेवेला सुरुवात करण्या अगोदर काही परिहार द्यायचा या न्यायानं स्कंद स्कंद वरून आलंय पंढरीशू पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मंग कोटे असा पांडुरंग परमात्मा त्याचप्रमाणे ज्यांनी तुम्हा आम्हाला 9000 वयामध्ये ज्ञानाचा अमृत पाजलं असे ज्ञानियांचे गुरु साधकांचे मायबाप अनाथांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबाराय तसेच विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांच्या जीवनामध्ये होती विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी
स्वतःच्या जीवनाला लावली आणि तुम्हा आम्हाला शांतीच्या मार्गापर्यंत नेहून पोचवलं असे देहू निवासी. बरं का, खिशात नव्हतं धन, समाजामध्ये नव्हता मान, घरामध्ये बसायला तुटका कॉट, पाणी प्यायला फुटका माठ, तरी सुद्धा मिळाली थेट वैकुंठाची वाट. असे जगद्गुरु तुकोबाराय या सर्व संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली पुण्य नगरी, जिथे साक्षात पंढरीशू पांडुरंग परमात्मा आपल्या भागामध्ये वास करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या या गावातील सुंदर असं चालू असलेले हे कीर्तन, प्रथम पुण्यस्मरणानिमित्तचं कीर्तन, कैलासवासीय दीपालीताई शिंदे परिवार असेल, ज्या परिवारानं ही सेवा माझ्यासारख्या बालिकेकडे आली. उत्कृष्ट असं नियोजन आहे. आजच्या कार्यक्रमाला साथ करणारी आमचे गायक मंडळी आहेत. आकाशदादा असेल, त्याचप्रमाणे कृष्णा महाराज असतील, दादा आपलं ना अक्षय महाराज असतील, हा आपला गोरख महाराजांचा मुलगा आहे, चिरंजीव आहे, सुंदर वाजवतो बरं का, वय लहान आहे. त्याचप्रमाणे विनेकरी छोटा मुलगा आहे. सर्वच त्यांच्या संस्थेतील टाळकरी आहेत. सर्वच मंडळी आहेत. कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक आणि शिंदे परिवार असेल. त्याचप्रमाणे आपण हा कार्यक्रम पुन्हा एकदा पाहू शकतो. ते आपले जवळचे स्नेही, आमचे मित्र असणारे चैतन्य दादा मोहिते यांचा ओम साई क्रिएशन चॅनल इथं शूटिंगसाठी आहे. त्यांचे देखील आभारी आहे. सर्वच आलेले पाहुणे आप्तेष्ट मंडळी असतील. सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि ही सेवा मजसारख्या बालिकेकडे आली. तुम्हा सर्वांचं भाग्य समजते. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. कोणाचं नाव जर राहिलं असेल तर सांग मला कानात येऊन, म्हणजे शेवट घेईल. असं तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल दीपालीताई असेल, यांचं अतिशय कोवळ्या वयामध्ये जाणं झालं. परंतु तसा विचार केला तर मरण प्रत्येकालाच आहे हो. परंतु या माता माऊलीच्या जाण्यानंतर त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण परिवारामध्ये राहत असतो, अचानक एखाद्या व्यक्तीचं जाणं झालं, त्या व्यक्तीचा अचानक सहवास संपतो, दुःख होतं महाराज. दुःख होणं साहजिक आहे आणि तसं प्रत्येकाचा देह सुद्धा एक ना एक दिवस जाणार आहे. ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे. ज्याचा जन्माचा सोहळा आहे त्याचा मृत्यूचा सोहळा देखील आहे. काकड्यात सुद्धा एक प्रमाण आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे विष्णून. आयुष्य आपलं प्रत्येकाचं जाणार आहेच बरं का. परंतु जात असताना महाराज, ते आयुष्य जात असताना आपलं प्रवासावर अवलंबून नाही तर ते तिकिटावर अवलंबून आहे. वयमानावर अवलंबून नाही. म्हणजे कधी कोणाचं वय याच्यावर अवलंबून नाही. कधी कधी पहा, नातवाच्या अगोदर सुद्धा, आजोबाच्या अगोदर सुद्धा नातवाचं तिकीट संपतं. ते वयमानावर नाही तर तिकिटावर अवलंबून आहे. जिथं ज्याचं तिकीट संपल, बरं का वाक्य ऐका, जिथं ज्याचं तिकीट संपल तिथं त्याला उतरावं लागतंय. मग मरण प्रत्येकालाच येणार आहे महाराज. देह जाईल जाईल दासी काळबा काईला, दासी काळबा काईला, दासी काळबा काईला. देह जाईल जाईल दासी काळबा काईला, दासी काळबा काईला, दासी काळबा काईला. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. प्रत्येकाचा देह जाणार आहे. साधू असू द्या, संन्यासी असू द्या, संसारिक असू द्या, प्रत्येकाचाच देह जाणार आहे.
एक सुंदर प्रमाण सुद्धा आहे. तीर मर गए पैगंबर मर गए हाथी बरोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. प्रत्येक जण येत नाही उराले अवतार, येत नाही उरा आले अवतार. येरते पामर जीव घेते, ओ येरते पामर जीव घेते. येत नाही उरा आले अवतार, येत नाही आले अवतार. येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव घेते. येत नाही आले अवतार, येत नाही आले अवतार. येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव घेते. येत नाही आले अवतार, येत नाही आले अवतार. ओ येरते पामर जीव घेते, ओ येरते पामर जीव घेते. येत नाही आले अवतार, नाही आले अवतार. येरते पामर जीव घेते, हो येरते पामर जीव घेते. गोड प्रमाण आहे. बहुतेक प्रमाणातच सगळे कीर्तन संपते का काय. असो येत नाही उरो आले अवतार. देह जाणार आहे हे मग मी नाही सांगत बरं का, माऊली ज्ञानोबाराय सांगतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा स्वीकारिजे चैतन्य नाथे. हे काळ नळाच्या तोंडी घातली लोनियाची उंडी, मासी पाक पाकडी तव हे सरे. देह जाणार त्यासी काळोबा खाणार, कोण दिवस येईल कैचा नाही देहाचा भरवसा. नाशिवंत देह जाणार सके, नाशिवंत देह जाणार सके. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आपला एक 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 दिवस महाराज जाणार आहे. लोक म्हणतात पहा मरण आलं महाराज. मरण जिथं आहे ना तिथंच आहे. आपण प्रवास करत करत मरणापर्यंत जातो. आता पहा आपलं जर 70 वर्षाचं आयुष्य असेल ना तर आपण एक 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 वर्ष सरत 70 वर्षापर्यंत जातो. बरोबर ना. मरण आलं नाही तर आपण मरणापर्यंत जात असतो महाराज. प्रत्येकाचाच देह जाणार आहे असो, परंतु देह जाणार या नियमाप्रमाणे या माता माऊलीला 1 वर्षापूर्वी या जगातून जाणं झालं. या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे महाराज, पाठीमागे परिवार असेल, पती आहेत, त्याचप्रमाणे 3 मुलं आहेत, असा परिवार आहे सुंदर. त्या लेकरांना कोणाकडे पाहावं महाराज, कारण ती एक आई असते महाराज. आई काय असते, अगदी वेदापासून तर शास्त्रापर्यंत तुम्ही पाहिलं ना महाराज,
तर सगळे आईचं कौतुक करतात बरं. वेद सांगतात मातृदेवो भव पितृदेवो भव. शास्त्र सांगतं मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवताम. पुराण सांगतात सकल तीर्थाची दुरे जिहे का माता पितरे ते सेवेसी किर शरीर लोन किजे. संत सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. लेखक सांगतात की या हृदयाच्या मखमली पेटीत दोनच शब्द मावतात, ते म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे बरं का. जो या अज्ञानी आत्म्याला ईश्वरापर्यंत नेहून पोचवतो ना, तिचं नाव आहे बरं का आई. एखाद्या कवीनं म्हणावं आई म्हणून कोणी आई सहा कमारी ती हाक येईकानी मज होई शोककारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला जगामध्ये कितीही मोठं व्हा कितीही, परंतु आईपेक्षा मोठं कोणी होऊच शकत नाही हो महाराज. कारण आईला संतांच्या इतकी उपमा दिली आहे महाराज. तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात पहा, आईला संतांच्या इतकी उपमा दिली म्हणून कितीही मोठं व्हा आईपेक्षा मोठं कोणी होऊ शकत नाही. आई काय असते महाराज? आई वासराची गाय असते. आई वासराची गाय असते. आई लेकराची माय असते. आई दुधावरची साय असते. आई वेदनेनंतरची सगळ्यात पहिली ठाय असते. अवकाशा इतकं व्यापक बरं का, अवकाशा इतकं व्यापक आणि समुद्र इतकं अथांग प्रेम तिच्यात सामावले ना, तिचं नाव आहे आई. एखाद्या कवीनं सुद्धा म्हणावं आई माझी मायेचा सागर दिला दिले जीवनाला कार आई माझी मायेचा सागर दिला दिले जीवनाला कार. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला दिले जीवनाला कार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात आई समाजासाठी कष्टाच्या मुठभर गडेचा उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काठाचे पास. आई माझी मायेचा सागर दिला दिले आई काय असते महाराज? तुकोबाराय म्हणतात कशी असू द्या महाराज, पण ती आईच आहे बरं का. काळी असू द्या, साधी भोळी अशिक्षित आडाणी असू द्या, परंतु ती आईच असते. तुकोबाराय म्हणतात जैसी तैसी आपुलीच मायबरी रंभायेरी मानल्या त्या. कबीरदासजी सुद्धा सांगतात सबसे बड़ी है माँ पगले सबसे बड़ी है माँ वो मिलती नहीं है दोबारा और देती है हमें दुआ पगले सबसे बड़ी है माँ. आई काय असते महाराज? स्वतःच्या लेकराकरिता स्वतःच काळीच काढून देणारी आई काय असते? स्वतःच्या लेकराकरिता स्वतःच काळीच काढून दिलं. अरे स्वतःच्या पोटच्या लेकराकरिता हिरकणी गड हिरकणी बुरुज खाली उतरून येणारी हिरकणी आईच की होती सुद्धा. काय असते महाराज आई? स्वतःच्या पोटच्या लेकराला गोकुळामध्ये सुरक्षित राहावं ना, म्हणून भरल्या नेत्रानं पोराच्या सुखासाठी पारखी होऊन दुष्ट कंसाच्या ताब्यातून सुटून बाप वसुदेवाकडे माझा पोटचा गोळा गोकुळामध्ये सुरक्षित राहावा ना, म्हणून भरल्या नेत्रानं पोराच्या सुखासाठी पारखी होऊन दुष्ट कंसाच्या ताब्यातून सुटून बाप वसुदेवाकडे आपला पोटचा गोळा यशोदेच्या ताब्यात देणारी देवकी आईच किती सुद्धा आहे. किती सांगावा आई काय असते? स्वतःच्या पोटच्या लेकरासाठी बरं का 14 वर्ष माझ्या लेकराला वनवासामध्ये डोक्याला ऊन लागू नये ना, म्हणून
14 वर्ष सूर्यनारायणाला प्रार्थना करत होती. अहो सूर्यनारायणा भास्करा, तापू नका, दीन करा. एक नाही, दोन नाही बरं का, 14 वर्ष सांगत होती. अहो सूर्यनारायणा भास्करा, तापू नका, दीन करा. आणि पायाला माझ्या लेकराला दगड काटे कुटे लागू नये ना म्हणून धरणीला सांगत होती. अहो धरणी माय भगिनी, सांभाळावा कोंदड पाणी. अशी धरणीला आणि सूर्याला वेडी प्रार्थना करणारी आणि लेकराच्या विहारामध्ये 14 वर्ष रात्र रात्र रडून काढणारी कौसल्या आईच की होती सुद्धा. काय असते महाराज आई? स्वतःच्या पोटच्या लेकराला सांगत होती, बाळ अरे मेलास तरी चालेल, पण तुझ्या वडिलांचे शहाजी राजांचे, तुझ्या भावाचे संभाजी राजांचे आणि मराठी शाहीचे उसने फेडून घे, मेलास तरी चालेल. जिथं पोरं जगण्याकरिता तयार केली जातात ना महिला मंडळ, बरं का, जिथं पोरं जगण्याकरिता तयार केली जातात ना तिथं पोरं फार लवकर मरतात बरं का. पण जिथं पोरं मरण्याकरिताच तयार केली जातात ना तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा इतिहास आहे मातीचा. 450 वर्ष झालं आमच्या कानात नांदतोय, परंतु त्या छत्रपती शिवरायांना घडवणारी राजमाता जिजाऊ आईच की सुत्ती सुद्धा ती आईच होती महाराज. जिजाऊ मा साहेब तुम्ही नसत्या तर बाटले असते आमच्या मुलीबळी. जाता जाता सांगून जाईल, जिजाऊ मा साहेब तुम्ही नसत्या तर बाटले असते आमच्या मुलीबळी, बाटले असते आमच्या मुलीबळी, नसते राहिले त्यांच्या कुंकू कपाळी. नसती दिसली अंगणी तुळस, न दिसले मंदिरावर कळस, तुम्ही नसत्या तर नसते नसते जन्मले शिवछत्रपती महाराज. काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवराय न होते तो सुन्नत सबकी हो जाती, सुन्नत सबकी हो जाती. जर आम्हाला शिवछत्रपती घडवायचे आहेत ना तर पहिल्यांदा एक जिजाऊ घडवली पाहिजे. कारण जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून हे स्वराज्य आहे. एक सुंदर काव्य सुद्धा आहे बरं का. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. हे धन्य धन्य दोराई शिवरायाची जिजाई, शिवरायाची जिजाई, आज तुझी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. किती व्यापक आहे महाराज त्या आईचं प्रेम, किती अथांग आहे महाराज त्या आईच्या प्रेमाची लीला. आज ही माता माऊली आपल्या 3 लेकरांना सोडून निघून गेली. काय वाटलं असेल महाराज तिच्या अंतकरणाला. एक दृष्टांत आहे पहा, आपल्या सगळ्यांना माहीत असेल, रुक्मिणी माता त्या काळी प्रखर शास्त्र कर्मकांडांचा काळ. एक आई आपल्या लेकरांकरिता काय होते किंवा तिच्या अंतकरणाला लेकरांपासून दूर जाताना किती यातना होतात पहा. ज्यावेळी प्रखर शास्त्र कर्मकांडांचा काळ आणि त्या काळात सुद्धा माझ्या पोटी जन्माला येणारी मुलं सांत्विक हवी ना म्हणून जिनं 12 वर्ष सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालाव्या. आळंदीमध्ये सुवर्ण पिंपळ आहे, त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालाव्यात, मारुतीला दिवा लावावा. आणि घडलं महाराज असं, त्या आईची प्रतिज्ञा फलद्रूप झाली. महाराज आईचा आशीर्वाद, आईची प्रतिज्ञा 100% पूर्ण होते बरं का. एक वेळ देवाला मागितलेली गोष्ट मिळत नाही, पण आईनं जर एखादी गोष्ट देवाला जाऊन मागितली ना महाराज ती नक्की मिळते. त्या आईची प्रतिज्ञा फलद्रूप झाली महाराज. ती महान माता होती रुक्मिणी माता. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4 बालकांचा जन्म झाला. काय ना महाराज, बिघडून घडविण्यापेक्षा बिघडूच नये म्हणून मुलांना घडवलं बरं का विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं.
योग्य त्या वयामध्ये योग्य सुसंस्कारांची दिशा दिली आणि त्यांची मुलं आता हळूहळू मोठी होऊ लागली. आपल्या सर्वांना माहित असेल की ब्राह्मण कुळामध्ये, इकडे लक्ष द्या, पाहुणे मंडळी येणारच आहे, पाठीमागं बघायला काही नाही, काही नवीन आहेत का, नंतर भेटा. आपल्याला माहित असेल बरं का की ब्राह्मण कुळामध्ये वयाच्या 7व्या वर्षी मुलाचं मौजी बंधन केलं जातं, बरोबर ना. एके दिवशीचा प्रसंग आहे बरं का. सकाळी सकाळी विठ्ठलपंत उठले, सिद्ध बेटातून बाहेर पडले, कारण संन्यासी व्रत मोडलं म्हणून ब्राह्म समाजानं बहिष्कृत करून वाळीत टाकलेलं. लाख प्रयत्न केलता बरं का या समाजाला समजविण्याचा, परंतु कुणी ऐकलंच नाही हो. शेवटी वरिष्ठांनी सांगितलं, विठ्ठलपंत अहो, एक तर तुम्ही आधी संसारिक होतात, तुम्ही पुन्हा संन्यास स्वीकारलात, पुन्हा संसारिक झालात, अहो घोर पातक केलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पैठणला जाऊन निर्णय घेऊन या. जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं. एक आई वडील आपल्या लेकरांकरता काय करतात महाराज, लक्षपूर्वक ऐका. आणि महाराज विठ्ठलपंत निघाले बरं का पैठणला. या 4 लेकरांकरता पायी मजल दर मजल करीत निघाले. रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांच्या चरणावर मस्तक टेकवलं. रुक्मिणी, अगं मी येईपर्यंत मुलांना उपवाशी ठेवू नको रुक्मिणी. ठीक आहे. साश्रू नयानं निरोप घेतला महाराज आणि निघाले. कित्येक महिन्यानं पायी मजल दर मजल करीत 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 महाराज पैठणमध्ये जाऊन पोचले आणि ब्रह्मसभेमध्ये निर्णय घ्यायला लागला. विठ्ठलपंत, अहो विठ्ठलपंत, एकतर असं कधीच घडलं नाही, एकतर तुम्ही संन्यासी होतात, पुन्हा संसार स्वीकारतायत. अहो घोर पातक केलं विठ्ठलपंत, तुम्हाला कोणत्याच शास्त्रात या पापाला प्रायश्चित्त नाही. हळहळले बरं का महाराज विठ्ठलपंत. बुधेवा आहात ना तुम्ही तर वरिष्ठ ब्राह्मण आहात, तुम्ही जी शिक्षा सांगाल ना ती मला मान्य असेल, बस माझ्या लेकरांचं मौजी बंधन होऊ द्यावं. हळहळले महाराज विठ्ठलपंत. असं? अरे तुला वाटतं तुझ्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं? हो वाटतं ना. अरे मग तुला जर वाटत असेल ना तुझ्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं, तर तुला एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहदंड. ही सभा अवाक झाली बरं का. जे विरोधी होते ना महाराज, त्यांनी बरोबर निर्णय म्हणून माना डोलवल्या, पण जे चाहते होते ना त्यांच्या मात्र डोळ्याला धार लागली. विठ्ठलपंत स्थित प्रज्ञ होते. ठीक आहे, जर माझ्या जाण्यानं माझ्या लेकरांचं मौजी बंधन होणार असेल, जर माझ्या जाण्यानं माझ्या लेकरांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता येत असेल, तर मी एकदा काय 1000दा देहदंड घेतो. निघाले महाराज विठ्ठलपंत पायी मजल दर मजल करीत 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 महाराज आळंदीमध्ये येऊन पोचले. ती वेळ होती बरं का पहाटेची, स्मशान शांतता. तो आवाज रुक्मिणी मातेने ऐकला, उठल्या, पर्णकुटीच्या बाहेर आल्या. पाहिलं, स्वामी तुम्ही? हो रुक्माई. काय निर्णय झाला स्वामी ब्रह्मसभेत? होतील काय आपल्या लेकरांचे मौजी बंधन? हो रुक्माई. संपेल त्यांचं बहिष्कृत वाळीतलं जील? हो रुक्माई. म्हणजे त्यांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता येईल तर? हो रुक्माई. मग स्वामी, अहो एवढी आनंदाची बातमी आहे स्वामी, आणि तुमचा चेहरा एवढा उदास का? रुक्मिणी, तुला वाटतं ना का आपल्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं? तुला वाटतं ना का आपल्या लेकरांना आळंदीमध्ये मानानं स्थानानं जगता राहता यावं? तर ऐक, मला शास्त्रानं देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. किंचाळल्या रुक्मिणी माता, नाही स्वामी, जर तुम्ही जाणार असेल तर मी पाठीमागे उरून काय करू? कारण एका पती विना पत्नीचं जीवन जगणं किती असह्य असतं, मला नाही सहन व्हायचं, मी येते तुमच्या सोबत. किंचाळतायत रुक्मिणी माता. थांबा थांबा महाराज. रुक्मिणी मातेची समजूत घालतात. रुक्मिणी, अगं एक वेळ मुलांच्या जीवनामध्ये बाप नसला ना तरी चालेल, परंतु आई मात्र असायलाच हवी. आई असायला हवी. मी येतो. साश्रू नयानं निरोप घेतला महाराज आणि विठ्ठलपंत निघाले. जसं शास्त्रानं सांगितलं होतं ना अगदी तसं देहांत प्रायश्चित्त घेतलं. निघून गेले महाराज विठ्ठलपंत. काय वाटलं असेल हो त्या बापाला जाताना? 4 लेकरांपासून 4 लेकरांना सोडून जाताना त्या लेकरांच्या हिताकरिता त्या बापानं काय केलं तर स्वतःचा प्राण दिला. त्या लेकरांच्या हिताकरिता आई वडील काय करतात महाराज, काय वाटलं असेल हो त्या बापाच्या. अंताचं नियोजन शिंदे परिवारानं अगदी सुंदर असं नियोजन केलेलं आहे बरं का. त्याचप्रमाणे
आपण हा कार्यक्रम यूट्यूबला देखील पाहू शकतो. ते आमचे मित्र चैतन्य दादांचा ओम साई क्रिएशन चॅनल देखील इथे उपस्थित आहे. आज महाराष्ट्रभर गाजत असलेल्या महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल आहे बरं का ओम साई क्रिएशन. आजही तुम्ही महाराष्ट्रात रोज त्या चॅनलला एक वेगवेगळ्या प्रकारचं कीर्तन पाहू शकता. अतिशय शून्यातनं सुरुवात केलेली ही व्यक्ती आहे आणि शून्यातनं सुरुवात करून आज इथपर्यंत आलेला हा चॅनल आहे. सुंदर असं नियोजन आहे. त्याचप्रमाणे आज ज्यांचं दुःखद निधन झालं त्या दीपालीताई असतील, कुटुंबाला दुःख झालेलं आहे. पाठीमागे 3 लेकरं आहेत बरं का. त्याचप्रमाणे पती आहे पाठीमागं. सुंदर असा परिवार आहे आणि त्या सुंदर परिवारातनं या माता माऊलीचं जाणं झालं. दुःख झालेलं आहे. या दुःखातनं सावरणं महाराज शक्य नाही, परंतु त्या सावरण्याची ताकद भगवंतांना त्यांना देऊ. अतिशय सुंदर सोन्याचा संसार होता त्यांचा. सुंदर सोन्याचा संसार होता. ते सर्व या जगातून ते निघून गेलेले आहेत. त्यांना सर्व कुटुंबाला हे दुःख पेलण्याची ताकद देव ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. 12 वाजून गेलेले आहेत. फुलाचा अभंग होईल आणि मग ज्ञानेश्वर माऊली होईल. फुलाचा अभंग घेऊया. जिला कधी नीट केसाला लावायला तेल नाही मिळालं त्या मुक्तेचं कसं होणार माझ्या मुक्तेचं. मुक्ता 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 म्हणून जवळ घेतात, मायेनं कुरवाळतात. कसं होणार माझ्या लेकराचं, कसं होणार माझ्या लेकराचं. लेकराला जवळ घेतात, मायेनं ओठ टेकवले, गालावरती आशीर्वाद दिला, सुखी राहा बाळा. तिथून उठल्या महाराज आणि सोपान देवांकडे गेल्या. 8 वर्षाचं वय होतं बरं का महिला मंडळ सोपान देवांचं. सोपान देवांच्या जवळ गेल्या. सोपाना 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 म्हणून जवळ घेतात, मायेने कुरवाळतात. पण वाटलं लेकरू जागं झालं तर. पुन्हा गालावरती ओठ टेकवले, आशीर्वाद दिला. कसं होणार माझ्या सोपानाचं, कसं होणार माझ्या सोपानाचं. 8 वर्षाच्या लेकराला सुद्धा काहीच कळत नाही महाराज. सोपाना 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 म्हणून जवळ घेतात, मायेनं कुरवाळतात. गालावरती ओठ टेकवले, आशीर्वाद दिला, सुखी राहा बाळा. तिथून उठल्या आणि माऊली ज्ञानोबारायांजवळ गेल्या. नुसतं माऊलींच्या जवळ गेल्या का कोण जाणे. ए हृदय ते हृदय घातिले आणि कासवी दृष्टी नायाळिले. नुसत्या जवळ गेल्या तर रडू फुटलं महाराज. का कोण जाणे. असं असतं ना महाराज, 4 लेकरं असतील तर एखादं फार लाडकं असतं बरं का. बरोबर ना. 4 लेकरं असतील तर एखादं फार लाडकं असतं. अगदी तसेच माऊली ज्ञानोबाराय फार लाडके होते. माऊली ज्ञानोबारायांमध्ये फार जीव गुंतलेला होता. कसं होणार माझ्या ज्ञानाचं. ज्ञाना ज्ञाना म्हणून जवळ घेतात. फार इच्छा होती माझ्या ज्ञानाचे लाड करावे, लळे पुरवावे. पण माझ्या भगवंतानं माझ्याच पदरात 18 विश्व दारिद्र्य घातलं. मला माझ्या लेकरांचे लाड करता आले नाही, मला माझ्या लेकरांचे लळे पुरवता आले नाही. पण देवा, पुढच्या जन्मामध्ये तू त्यांची आयु, त्यांचे लाड कर, त्यांचे लळे पुरव. कसं होणार माझ्या ज्ञानाचं. 9 वर्षाचं वय होतं बरं का माऊली ज्ञानोबारायांचं. माऊली ज्ञानोबारायांच्या जवळ गेले, गालावरती ओठ टेकवले. ज्ञाना 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 म्हणून जवळ घेतायत. पण वाटलं लेकरू जागं झालं तर. पुन्हा गालावरती ओठ टेकवले, आशीर्वाद दिला, सुखी राहा बाळा. तिथून उठल्या आणि निवृत्ती दादांच्या जवळ गेल्या. 10 वर्षाचं वय होतं बरं का निवृत्ती दादांचं. 10 वर्षाच्या लेकराला थोडंफार कळतं महाराज. 10 वर्षाच्या लेकराच्या जवळ गेल्या महाराज. आणि वयानं सुद्धा मोठे होते ना निवृत्ती दादा. अलिंगन दिलं महाराज. पण जाणकार होते, ज्ञानी होते. दुसर प्रकाशामध्ये ओघळल्या जाणाऱ्या अश्रूंनी आणि दाबल्या जाणाऱ्या हुंदकांनी जाणवलं, आईनं मला उठवलंय. आईनं मला उठवलंय. जसं जाणवलं तडकन उठून उभे राहिले. आई आई आई. अगं उठवलंस का ग आई, उठवलंस का. अरे नाही रे बाळा. मग काय झालं आई. आई तू रडतेस का ग. नाही रे बाळा. आई तुझं डोकं दुखतंय का ग. नाही रे बाळा. आई तुझं पोट दुखतंय का. नाही रे बाळा. आई तुझी तब्येत बरी नाही का. अरे नाही रे बाळा. मग आई तुझी कोणी चेष्टा केली, तुला कोणी काही बोललं का. नाही रे बाळा. आई तुला भूक लागली का ग. 3 दिवस झालं गावामध्ये मधुकरी मागतो, कोणी मधुकरी दिली नाही. तुला भूक लागली का गाई. नाही रे बाळा. मग काय झालं आई. आई तुला बाबांची आठवण येते का ग. नाही रे बाळा. मग काय झालं आई. आई तुझं डोकंही दुखत नाही, तुझं पोटही दुखत नाही, तुझी तब्येतही बरी आहे, तुला बाबांची आठवणही येत नाही, तुला कोणी काही बोललं नाही, तुला भूकही लागली नाही. मग रडतेस का आई. रुक्मिणी मातेनं डोळ्याला पदर लावला आणि सांगितलं, दादा दादा तुम्ही वयानं वडील आहात,
दादा तुम्ही जाणकार आहात ना दादा, म्हणून सांगते. एका पतीविना पत्नीचं जीवन जगणं किती असह्य असतं ना दादा, मला नाही सहन होतंय महाराज. रुक्मिणी मातेची अवस्था होती, लेकरांच्या जवळ जाऊन जाऊन महाराज रडत होत्या ना, त्या रुक्मिणी मातेची अवस्था होती. कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन तळमळे. ऐसी ती जननी शोक वाहे, ऐसी ती जननी शोक वाहे, शोक वाहे, कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन तळमळे. रुक्मिणी मातेची अवस्था आहे महाराज, काय करावं काही समजत नव्हतं. डोळ्याला पदर लावला आणि दादांना सांगतात, निवृत्ती दादा तुम्ही वयानं मोठे आहात सगळ्यांच्यात, म्हणून तुम्हाला सांगते दादा, तुम्ही जाणकार आहात. दादा एका पतीविना पत्नीचं जीवन जगणं किती असह्य असतं ना, मला नाही सहन होतंय दादा. म्हणून मी ठरवलंय की स्वामी ज्या दिशेनं गेले ना त्या दिशेनं मीही जाणार. पण आई अगं तू गेल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहू ग? कारण आधी आमच्या जीवनामधून बाबा निघून गेले आणि आता तोही आम्हाला सोडून चालली, आम्ही कोणाकडे पाहायचं गाई? आई वडील गेल्यानंतर महाराज लेकरांना कोणाकडे पाहायचं? जीवनामध्ये महाराज काही नसलं तरी चालेल, परंतु आई वडील असले पाहिजेत. जर आई वडील असतील ना तर सगळं काही असल्यासारखं आहे महाराज. एक जर वडील जीवनामध्ये नसतील ना महाराज तर किती मोठा आधार संपतो हे. ज्याला वडील नाहीत ना त्याला जाऊन विचारा, आई काय असते महाराज. पहा मंडळी, ती आई काय असते ऐका. रुक्मिणी माता निघाल्या, रुक्मिणी माता महाराज जसं निघाल्या, निवृत्ती दादांना सांगतात, दादा बरं का दादा, दादा तुम्हाला सांगते, एका पतीविना पत्नीचं जीवन जगणं किती असह्य असतं, किती यातना होतात त्या आईच्या अंतकरणाला महाराज सांगतायत. परंतु निवृत्ती दादा म्हणतात, दादा आई नको जाऊ ग, आई तू आई नको जाऊ आई, दादा मला गेलं पाहिजे. उठल्या महाराज रुक्मिणी माता, पण दादा जाता जाता तुम्हाला एक मागणं मागते, द्याल काय? अगं आई मागणं कसलं मागतेस? मागणं आज्ञा कर आज्ञा, वेळ आली ना वेळ तर हा निवृत्ती दादा तुझ्या करिता पंच प्राण द्यायला तयार होईल. असू द्या बरं का, असू द्या. विठ्ठल 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 निघाले रुक्मिणी माता महाराज आणि म्हणतात, दादा जाता जाता बस एक मागणं मागते, द्याल काय? अगं मागणं कसलं मागतेस? आज्ञा कर आज्ञा, वेळ आली ना तर हा निवृत्ती दादा तुझ्या करिता पंच प्राण द्यायला तयार होईल. पण दादा पंच प्राण देण्याच्या गोष्टी नका करू. आईला पंचप्राण लागतच नाही, आईला फक्त एक छोटंसं मागणं लागतं. महाराज बोल ना आई, तुला काय पाहिजे? दादा उद्या सकाळ होईल, सकाळ झाल्यानंतर माझा ज्ञाना उठेल, माझा सोपाना उठेल, मुक्ता उठेल, ओरडतील, आक्रंदतील, आई कुठे गेली, आई कुठे गेली म्हणतील, तेव्हा दादा तुम्ही त्यांना जवळ घ्या, मायेची ऊब द्या, त्यांचं आई व्हा, त्यांचं बाबा व्हा. आई अगं मी या तीनही लेकरांचा आई होईल, मी या तीनही लेकरांचा बाबा होईल, पण मला जेव्हा आईची गरज लागेल तेव्हा मी कोणाच्या पदरात तोंड खूपसून रडू ग? तेव्हा मी कोणाकडे बघू? दादा अहो तुम्हाला कोणीतरी आई म्हणून जवळ घ्यावं, एवढा मोठा पदर आजपर्यंत कोणत्या आईचा झाला नाही ना होणारही नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना आणि निवृत्ती दादांना कोणीतरी आई म्हणून जवळ घ्यावं, एवढा पदर आजपर्यंत कुणाचा झाला नाही बरं दादा. उगं नाही त्यांना जगाची माऊली, जगाची आई म्हणत. कोणाचं करते? भगवंताला, सिद्धेश्वराला सांगितलं.
आपण आपलं दुःख जर भगवंताला सांगितलं ना, तो निश्चित त्याचं हरण करतो. शेजारची काय करणार आहे? ती काहीच करणार नाही. म्हणून रुक्मिणी माते सिद्धेश्वराच्या रावळामध्ये गेल्या. सगळी सुख दुःख ज्याला सांगितली होती. आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे, सुवर्ण पिंपळ आहे. त्या सिद्धेश्वराचं वर्णन सुद्धा संत करतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ताव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ताव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवताचं नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर, गौराची सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, गौराची सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, गौराची सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, गौराची सिद्धांता आळंदीचं वर्णन संतांना केले महाराज. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आणि त्या आळंदी महाराज मध्ये सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे बरं का. वा वा बरं का. त्या सिद्धेश्वराच्या रावळामध्ये गेल्या. सगळी सुख दुःख ज्याला सांगितली होती ना, तोच सिद्धेश्वर महाराज आज हुंदकेच्या आवरणात होता. ज्याला सगळी सुख दुःख सांगितली तोच स्वतः रडत होता महाराज. त्या सिद्धेश्वराच्या जवळ गेल्या आणि म्हटल्या, अरे बरं वाटलं असेल ना देवा तुला, बरं वाटलं असेल देवा तुला. अरे 4 लेकरांपासून आधी तू त्यांचा बाप तोडलास आणि आता त्यांची आई तोडतोस. अरे तुला काय कळतं म्हणले देवा. इतक्या अधिकारानं बोलतात ना महाराज. तितका साधू संतांचा अधिकार होता, तितका रुक्मिणी मातेचा अधिकार होता महाराज. काय कळतं म्हणले देवा तुला. तुला काय कळतं देवा मातृयातनेचं दुःख काय असतं. देवा अरे तू पुढच्या जन्मामध्ये असंच 4 लेकरांची आई हो, आणि मग तुला कळेल 4 लेकरांची नुसतं आई नको हो, तर 4 लेकरांची आई होऊन तुला सुद्धा त्या 4 लेकरांपासून असंच अर्धवट सोडून जायला लागू दे. मग तुला कळेल की मातृयातनेचं दुःख काय असतं. मग तुला कळेल की पितृयातनेचं दुःख काय असतं. महाराज पण जाऊ दे देवा म्हटले. जाता जाता फक्त एक मागणं मागेल. उद्या सकाळ होईल, सकाळ झाल्यानंतर माझा ज्ञाना उठेल, सोपाना उठेल, मुक्ता उठेल, ओरडतील, आक्रंदतील, आई कुठे गेली, आई कुठे गेली म्हणतील. त्यावेळी तुम्ही त्यांना जवळ घ्या, माईची ऊब द्या, त्यांचं आई व्हा. निधान त्यांना संन्यासाची कार्टी म्हणून तरी सांभाळा. गावात सर्वत्र त्यांना संन्यासाची संतती, संन्यासाची कार्टी म्हणून लोक हिनवतात. तुम्ही त्यांना संन्यासाची कार्टी म्हणून तरी सांभाळा देवा. येते मी. निघाल्या महाराज रुक्मिणी माता. त्या पाठ मोऱ्या रुक्मिणी मातेला पाहून साक्षात सिद्धेश्वर सुद्धा हळहळला आणि म्हटला, मला सांगतेस मातृयातनेचं दुःख मला. अगं माझ्या इतकं चांगलं कोण जाणतं ग. आत्ता ज्याला तू दुःखाच्या सागरात लोटून आलीस, आत्ता ज्याला सगळी सुख दुःख सांगून आलीस ना, तो निवृत्ती दादा कोण आहे तुझा. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. काळजी करू नको म्हणले, माझाच अवतार आहे, मी आहे त्यांच्या पाठीशी. निघाल्या महाराज रुक्मिणी माता. इंद्रायणीच्या डोहावरती आल्या. जशा इंद्रायणीच्या डोहावरती आल्या, जसं शास्त्रानं सांगितलं होतं ना, अगदी शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे महाराज देहांत प्रायश्चित्त घेतलं. इंद्रायणीमध्ये बुडी मारली, शहारली, बावरली महाराज ती इंद्रायणी. इंद्रायणी मातेनं रुक्मिणी मातेला पोटात घेतलं. भली सकाळ झाली. सूर्यकिरण कोवळ्या म्हणून पानावरून जमिनीवर उतरले महाराज. रुक्मिणी माता निघून गेल्या.
का गेल्या? एका लेकराच्या हिताकरिता, आपल्या लेकरांचं मौजी बंधन व्हावं ना म्हणून त्या लेकरांच्या मौजी बंधनाकरिता या आईनं आणि या बापानं न भूतो न भविष्यती निर्णय घेतला. मग आईनं आपल्या लेकरांकरिता काय केलं हे रुक्मिणी मातेनं सांगितलं. तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. लेकुराचे हित 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 लेकुराचे लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. निघून गेल्या महाराज रुक्मिणी माता. माऊली चरित्र खूप मोठे आहे बरं का, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. निघून गेल्या महाराज रुक्मिणी माता आणि या 4 लेकरांचं जीवन सुरू झालं महाराज बरं का. सुरू झालं महाराज. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा म्हणती धरा रे निवृत्तीसी. इतकं दुःख झालेलं महाराज जीवनामध्ये. आई नाही वडीलही नाही तरी सुद्धा महाराज सुरू झालं जीवन. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेस जात मुक्ताईंचं प्रमाण आहे. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेस जात आणि सोपान मज लागी सांभाळीत. सोपानदेव मुक्ताईला सांभाळत होते. सुरू झालं यांचं जीवन सुंदर. आपल्या सगळ्यांकरिता हरिपाठ लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, सगळं काही लिहिलं, अभंग लिहिले महाराज. पण पूर्वीचा भूतकाळ होता महाराज. आळंदीपासून पैठणला जायचं होतं माऊली ज्ञानोबारांना शुद्धीपत्र आणण्याकरिता. मोजून 10 मिनिटं संपवणार आहे बरं का. एवढं दुःख येऊन सुद्धा, कारण संत माऊली ज्ञानोबाराय जगाला नाही कळाले. अगदी तसंच संतांसारखं ते होते तोपर्यंत नाही कळाले, तसं आई वडिलांचं सुद्धा आहे. जोपर्यंत आहेत तोपर्यंत नाही कळत. एकदा निघून गेल्यानंतर आपल्याला आज माऊली ज्ञानोबारायांची किंमत कळते, आज तुकोबारायांची किंमत कळते. आई वडिलांचं सुद्धा तसंच आहे महाराज. ज्यावेळी विश्वमाऊली ज्ञानोबारायांना आळंदीपासून पैठणला जायचं होतं ना शुद्धीपत्र आणण्याकरिता, अख्ख्या गावात फिरले होते. कुणीतरी बैलगाडी द्या ना, कुणीतरी बैलगाडी द्या ना, परंतु कुणी सुद्धा बैलगाडी दिली नाही. माझी सोपाना लहान आहे हो, माझी मुक्ता लहान आहे, कुणीतरी बैलगाडी द्या महाराज. पण कोणी बैलगाडी दिली नाही. शेवटी ते अंतर पायाला पानं बांधून काटलं. त्या सुकुमार पायाला फोड आले. अंतर काही थोडं होतं का हो? आळंदी ते पैठण
तरी सुद्धा त्या सुकुमार पायाला फोड आले. भूतकाळ होता महाराज, बैलगाडी दिली नाही. आजचा वर्तमान काळ आठवा. आज तेच माऊली ज्ञानोबाराय अस्सल चांदीच्या रथात बसून आळंदी ते पंढरपूर वारी करतात. पटत नसेल, आपल्या वाटेवरनच जाते वारी. तुम्हाला काही पटण्यासारखं नाहीये. भूतकाळ होता, माऊली ज्ञानोबारांना आळंदीमध्ये इंद्रायणीचं लोकांनी पाणी पिऊ दिलं नाही. पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. धोतर धुवू दिले नाही महाराज. त्यावेळी माऊली ज्ञानोबारांना धोतर धुवायला म्हणून जावं. ते धोतर त्या पाण्यामध्ये विसळावं. ते धोतर तिथं पिळावं नाही. ते धोतर तसंच घरी घेऊन यायचं आणि सोपानाच्या मुक्ताच्या तोंडात आणून महाराज ते पिळावं. इतकं वाईट परिस्थिती होती. भूतकाळ होता, पाणी पिऊ दिलं नाही. पण आजचा वर्तमान काळ महाराज, त्याच माऊली ज्ञानोबारायांच्या, त्याच सोपान काकांच्या, त्याच मुक्ताईच्या आणि त्याच निवृत्ती दादांच्या समाधीवरती दह्या दुधाच्या अभिषेकाकरता रांगा लागतात महाराज. तरसतात महाराज, वर्ष वर्ष नंबर लागत नाही लोकांचे. अहो, भूतकाळ होता, माऊली ज्ञानोबारायांना आळंदीपासून महाराज, ज्यावेळी आळंदीपासून कधी गेले ना केळगाव पुलावरती, तर लोकांनी अन्न सुद्धा मिळू दिलं नाही. मधुकरी मागायला म्हणून जावं आणि गावातल्या एखाद्या ब्रह्म व्यक्तीनं पाहावं आणि विचारावं, काय आहे त्या झोळीमध्ये? काही नाही हो काका, काही नाही. अरे दाखव काय आहे. अहो, खरंच काही नाही काका. 3 दिवस झाले काका गावामध्ये मधुकरी मागतो, कोणी मधुकरी दिली नाही दादा. अहो, भूक लागली आम्हाला, जाऊ द्या ना काका. लोकांना ती बघू बघू म्हणता म्हणता ती जोळी ओढावी, हिसकावी, टरा फाडावी आणि पुन्हा ते अन्न जमिनीवर सांडवावं आणि ते वेचू नये ना महाराज, म्हणून जोड्याच्या टाचीने ते अन्न रेंगसावं. वाईट वाटायचं महाराज माऊलींना. हा भूतकाळ होता, पण आजचा वर्तमान काळ आठवा ना. आज त्याच माऊलीच्या आणि त्याच तुकोबाच्या नावानं महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून दिंडी निघू द्या आणि मुखात फक्त शब्द असू द्या, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, माऊली, 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 वाह वाह, माऊली, 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 जय हो. क्या बात है. टाळी, 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 खाली बसलेली टाळी वाजवा.
मुखामध्ये फक्त शब्द असू द्या बरं का, ज्ञानोबा तुकाराम, रात्रीच्या वेळी गुलाबजाम. पटत नसेल कोणाला तर वारीला जाऊन पहा. कधी वारीला गेला, आम्ही दिवसभर ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतो आणि आम्हाला रात्री पंचपक्वानांचं जेवण येतं. आज आम्ही मग त्याच माऊली ज्ञानोबरायांचा, आज त्याच विश्वमाऊली तुकोबरायांचा विचार करणं काळाची गरज आहे. 5 मिनिटं राहिलेले, फुलं वाटायला घ्या बरं, फुलं वाटायला घ्या. हा थांबा 1 मिनिट सांग. पण हीच विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्यावेळी महाराज निघाले समाधीस्थ होणार हे कळल्यानंतर अवघा जनसमुदाय यांच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला अलंकापुरीत इंद्रायणी काठी जमला. साक्षात भगवंत हजर झालता बरं का. शांततेत वाटा, ते तोंडाने नाही वाटायचं, हातानं वाटा. ज्यावेळी विश्वमाऊली ज्ञानोबराय समाधीस्थ होणार हे कळल्यानंतर अवघा जनसमुदाय यांच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला अलंकापुरीत इंद्रायणी काठी जमला. साक्षात भगवंत हजर झाले बरं का. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर भैसावया. आणि नुसतं आलेच नाही तर सगळी संत मंडळी रडत होती. नामा म्हणे संत कासा विससारे, लावे ते पदर डोळियासी. बरं का, कोणी सामान्य गेलं ना तर घरदार रडतं. त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर वाडी रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर गाव रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं ना तर तालुका रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर जिल्हा रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर राष्ट्र रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर देश रडेल, त्याच्यापेक्षा कोणी मोठं गेलं तर जग रडेल. नवल काही वाटलं? नवल काही वाटलं? एखाद्याच्या जाण्यानं जर घरदार रडतं, वाडी रडते, गाव रडतं, तालुका रडतो, जिल्हा रडतो, राष्ट्र रडतं, देश रडतं, नवल काय वाटलं? नाही. पण ज्यांच्या जाण्यानं अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशू पांडुरंग परमात्मा रडत होता, असा अद्वितीय महात्मा आपल्या पुण्यभूमीमध्ये जन्माला आला. हे पाहून शेजारी बसलेल्या रुक्मिणी माता म्हणतात, देवा जगाशी अश्रू पुसणारे तुम्ही, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. त्यावेळी रुक्मिणी माता सांगतात, देवा. त्यावेळी भगवंत सांगतो, ऐसे सांगता ऋषिकेसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जेच्या कुशी, ज्ञानदेव जन्मिले. त्यावेळी रुक्मिणी माता म्हणते, देवा ज्ञानोबरांचा इतिहास ऐकून नाही रडत, ज्ञानोबरांची कीर्ती ऐकून नाही रडत, तर हा अद्वितीय महात्मा ज्या आईच्या पोटी जन्माला आला असेल, त्या आईची कुस काय पवित्र असेल. म्हणजे किती मोठं व्हा या जगामध्ये, पण आईपेक्षा मोठं कोणी होऊच शकत नाही. ती आई महाराज लेकराचं हित जाणते ना, म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. किती मोठं व्हा, माऊली ज्ञानोबाराय जितकं मोठे झाले ना तितकं मोठं व्हा महाराज, परंतु महाराज आईपेक्षा मोठं नाही होऊ शकत. साधू संतांच्या ठिकाणी आईला जागा आहे ना, म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. विठोबा रखुमाई.